जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कारांचे वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। वासंती मेरू यांचे व्याख्यान। शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभाचे संपन्न झाले। यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील IMA हॉलमध्ये सायंकाळी 5:30 वाजता हा समारंभ पार पडला। पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम, जतचे माजी आमदार विक्रम सावंत, मोहन वनखंडे सर, बाजार समिती संचालक संग्राम पाटील, किशोरदादा जामदार, डॉक्टर राजेंद्र मेथे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण झाला। त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान। जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना, तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार, जितेश कदम शहरातील प्रसिद्ध बसप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार, जितेश कदम तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार, विक्रम सावंत, डॉक्टर रणजित शरद चिडकुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार विक्रम सावंत देऊन गौरवण्यात आले। विशेष सत्कार मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी शरद सातपुते निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। IMA हॉलमध्ये यावेळी असंख्य नागरिक व हितचिंतक व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक, मित्र, परिवार उपस्थित होता। निवड झाल्याबद्दल सगळे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तुम्ही टाळी वाजवला म्हणून तुमच्या मनोरंजनामध्ये वाढ येणार नाही, त्यामुळे टाळ्या वाजवण्यात कंजूसपणा करू नका। सहपत्रिका चौगुले नहीं, आप अकेले हो, तुम्हारी कोई पहचान नहीं है। हम चलो बोलो तो आप आ गई। हाँ, आपने मेरे को बहन जी बोला ना, तो तुम मेरे भाई हो गए। अगर आप जैसे भाई मेरे साथ हो तो मुझे किस बात का डर है? त्याच्या मनात पाप जरी आलं तर मी निघायला पाहिजे अशा भावनेनं त्याच्याशी मी सुसंवाद केला। पण मॅडम चला मी दिल्लीला सोडत नाही, मी गाडीवरूनच येणार म्हणून ते खाली उतरले। पेट्रोल बऱ्याचदा असं होतं की जितेश भैया की आपण प्रशासनात असतो, तुम्ही राजकारणात असता आणि आपल्याकडे खूप प्रश्न सतत 24 तास 7 दिवस सारखं चालू असतं आणि कधी कधी वाटतं की काय आपण हे का करतोय। कधी कधी आम्हालाही निराशा येते, आम्हीही एकदम असं वैतागून जातो की आपण का करतोय हे। परंतु ज्यावेळेस अशा कार्यक्रमात आम्ही येतो आणि निस्वार्थीपणाने काम करणारे असे व्यक्ती म्हणजे ज्याचे पुरस्कारार्थी आहेत अशा लोकांना आम्ही भेटतो, त्यांचं चरित्र आम्ही ऐकतो, त्यांनी समाजाला दिलेले योगदान आम्ही बघतो, तेव्हा खरंच म्हणजे मनापासून सांगते की ती ऊर्जा देखील आम्हाला मिळते। वासंतीताईंच्या व्याख्यानातून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। म्हणजे 40-45 वर्षापूर्वी एकटी स्त्री ज्यावेळेस इतक्या हजारो किलोमीटरचा पल्ला गाठते एकटी मोपेडवरती, ही धाडस खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि अशाच गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात। आज इतक्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचा लाभ तुम्ही मला दिला, इतकं चांगले तुम्ही संधी मला दिली, त्याबद्दल मी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे खरोखरच आभार मानते। त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारार्थ्यांचं देखील मी खूप अभिनंदन करते आणि अशाच प्रकारचे खूप चांगले कार्य आपल्या हातून व्हावं, आपली ऊर्जा घेऊन अशाच प्रकारचे कार्य इतरांच्याही हातून व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद।